दशक चौथा, समास 10वा, मुक्ती चतुष्टय. नवविधा भक्तीने सलोकता, समीपता, स्वरूपता व सायुज्यता या 4 मुक्ती प्राप्त होतात. त्यात पहिल्या 3 नश्वर व चौथी सायुज्य मुक्ती शाश्वत असे वर्णन आहे. सर्वच दुःखातून वेगळे होण्याचे सामर्थ्य म्हणजेच मुक्ती होय. मुक्तावस्था म्हणजेच परब्रह्म स्वरूपता होय. त्यासाठी सद्गुरूची कृपा, सहवास हे महत्त्वाचे आहे. आपणास हा व्हिडिओ आवडत असेल तर अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यास आम्हाला प्रोत्साहन मिळावे म्हणून आपल्या ओम भक्तिभाव या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ खालील अंगठ्याचे बटन दाबून लाईक करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायलाही विसरू नका. मुक्ती चातुष्टय. श्रीराम मुळी ब्रह्म निराकार, तेथे स्फूर्तिस्वरूप अहंकार, तो पंचभूतांचा विचार, ज्ञानदशकी बोलिला श्रीराम. श्री समर्थ म्हणतात, मुळात ब्रह्म निराकार आहे, तेथे बहुश्याम हे मूळ स्फुरण उत्पन्न झाले. हाच अहंकार होय. यातूनच पुढे पंचमहाभूते निर्माण झाली. या संबंधीचा विचार ज्ञानदशकात सांगितला आहे. तो अहंकार वायुरूप, तयावरी तेजाचे स्वरूप, तया तेजाच्या आधारे आप, अवर्णोदक दाटले श्रीराम. तो अहंकार वायुरूप असतो. त्यातून तेजतत्वाचे स्वरूप प्रकटते. त्या तेजाच्या आधाराने आप म्हणजे जलतत्व व्यक्त होऊन ते पाण्याच्या, समुद्राच्या रूपाने सर्वत्र भरून राहते. तो अहंकार वायुरूप, तयावरी तेजाचे स्वरूप, तया तेजाच्या आधारे आप, अवर्णोदक दाटले श्रीराम. तया अवर्णोदकाच्या आधारे धरा धरिली फणीवरे, वरती 56 कोटी विस्तारे, वसुंधरा हे श्रीराम. तो अहंकार वायुरूप असतो. त्यातून तेजतत्वाचे स्वरूप प्रकटते. त्या तेजाच्या आधाराने आप म्हणजे जलतत्व व्यक्त होऊन ते पाण्याच्या, समुद्राच्या रूपाने सर्वत्र भरून राहते. त्या समुद्राच्या आधाराने शेषाने पृथ्वी आपल्या मस्तकावर धारण केली आहे. पृथ्वीचा विस्तार 56 कोटी योजने इतका आहे. इयवरी परिघ सप्तसागर, मध्यमेरू महाथोर, अष्टदिक्पाळ तो परिवार, अंतरे विष्टित राहिला श्रीराम. तिच्या भोवती 7 सागरांचा वेढा असून मध्ये महाथोर असा मेरू पर्वत आहे. अष्टदिक्पालांचा परिवार त्या अंतराला वेढून त्याचे रक्षण करतो. तो सुवर्णाचा महामेरू, पृथ्वीसतयाचा आधारू, 84 सहस्त्र विस्तारू, रुंदितयाची श्रीराम. महामेरू पर्वत सुवर्णाचा असून पृथ्वीला त्याचाच आधार आहे. त्याची रुंदी 84 सहस्त्र योजने आहे. उंच तरी मर्यादे वेगळा, भूमीमध्ये सहस्त्र 16, तया भोवता वेष्टीत पाळा, लोकालोक पर्वताचा श्रीराम. त्याच्या उंचीला तर मर्यादाच नाही. पृथ्वीच्या आत तो 16 सहस्त्र योजने गेलेला आहे. त्याच्या भोवती लोकालोक पर्वताचा वेढा आहे. तया एलीकडे हिमाचळ, जेथे पांडव गळाले सकळ, धर्म आणि तमाळ निळ, पुढे गेले श्रीराम. त्याच्या अलीकडे जेथे सर्व पांडव मृत्युमुखी पडले तो हिमाचल पर्वत आहे. फक्त धर्मराज आणि श्रीकृष्ण हे दोघेच फक्त पुढे गेले. जेथे जावया मार्ग नाही, मार्गी पसरले महाअही, शीत सुखे सुखावले तेही, पर्वत रूप भासती श्रीराम. जेथे जायचा मार्ग नाही, मार्गात महाप्रचंड साप सर्वत्र पसरले आहेत. तेथील थंडीमुळे तेही सुखावले आहेत. ते पर्वतरूपच वाटतात. तया एलीकडे सेवटी जाण, बद्रिकाश्रम बद्री नारायण, तेथे महातापसी निर्वाण, देह त्यागार्थ जाती श्रीराम. त्यांच्याही अलीकडे अगदी शेवटी बद्रिकाश्रम बद्रीनारायण ही स्थाने आहेत. तेथे महान तपस्वी लोक निर्वाण काळी देहत्याग करण्यासाठी जातात. तया एलीकडे बद्री केदार, पाहोण येती लहान थोर, ऐसा हा अवघा विस्तार, मेरू पर्वताचा श्रीराम. त्याच्याही अलीकडे बद्री केदार असून त्याच्या दर्शनासाठी लहानथोर सर्वच जातात. असा हा सर्व मेरू पर्वताचा विस्तार आहे. तया मेरू पर्वता पाठारी, 3 शृंगे विषमहारी, परिवारे राहिले तयावरी, ब्रह्मा विष्णू महेश श्रीराम. त्या मेरू पर्वताच्या पठारावर वाकड्या रेषेत 3 पर्वत शिखरे आहेत. तेथे परिवारासह ब्रह्मा विष्णू महेश हे 3 देव राहतात. ब्रह्मशृंग तो पर्वताचा, विष्णुशृंग तो मर्गजाचा, शिवशृंग तो स्फटिकाचा, कैलास नाम त्याचे श्रीराम. ब्रह्मशृंग हा साध्या दगडाचा आहे. विष्णुशृंग पर्वत शिखर पाचूचे आहे. तर शिवशृंग हे पर्वत शिखर स्फटिकाचे असून त्याचे नाव कैलास आहे. वैकुंठ नाम विष्णुशृंगाचे, सत्यलोक नाम ब्रह्मशृंगाचे, अमरावती इंद्राचे, स्थळ खालते श्रीराम. विष्णुशृंगाचे नाव वैकुंठ असून
ब्रह्मशृंगाचे नाव सत्यलोक असे आहे. त्याच्या खालती इंद्राचे अमरावती हे स्थळ आहे. तेथे गण गंधर्व लोकपाळ, 33 कोटी देव सकळ, 14 लोक सुवर्णाचळ, वेष्टीत राहिले श्रीराम. तेथे गण गंधर्व लोकपाल, 33 कोटी देव आणि सप्तस्वर्ग व स्वप्तपाल हे 14 लोक त्याच्या सुवर्णाच्या पर्वतास वेढून राहिले आहेत. तेथे कामधेनूची खिलारे, कल्पतरूंचे बणे अपारे, अमृताची सरोवरे, ठाई ठाई उसंबळती श्रीराम. तेथे कामधेनूंचे कळप आहेत, कल्पतरूंची अपार वने आणि अमृताची ठाई ठाई उचंबळणारी सरोवरे आहेत. तेथे उदंड चिंतामणी, हिरे परिसांची या खाणी, तेथे सुवर्णमये धरणी, लखलखायमान श्रीराम. तेथे असंख्य चिंतामणी आहेत, हिऱ्यांच्या व परिसाच्या खाणी आहेत व तेथील जमीन सर्व लखलखणाऱ्या सोन्याची आहे. परमरमणीय फांकती किळा, नवरत्राची या पाषाण शिळा, तेथे अखंड हरुष वेळा, आनंदमय श्रीराम. ज्याचे परमरमणीय तेज सर्वत्र फाकत आहे, अशा नवरत्नांच्या पाषाण शिळा तेथे आहेत. तेथे अखंड आनंदमय वातावरण असते. तेथे अमृताची भोजने, दिव्य गंधे दिव्य सुमणे, अष्टनायका गंधर्व गायणे, निरंतर श्रीराम. तेथे अमृताचे भोजन असते, दिव्य गंध दिव्य फुले यांची लयलूट असते. तसेच अष्टनायिका व गंधर्व यांचे गायन निरंतर चालू असते. तेथे तारुण्य ओसरेना, रोगव्याधीही असेना, वृद्धाप्य आणि मरण येना, कदा काळी श्रीराम. तेथे तारुण्य कधी ओसरत नाही, व्याधी असत नाही आणि वृद्धपणा व मरण ही कधीच येत नाही. तेथे एकाहून एक सुंदर, तेथे एकाहून एक चतुर, धीर उदार आणि शूर, मर्यादे वेगळे श्रीराम. तेथे राहणारे लोक एकापेक्षा एक सुंदर, एकापेक्षा एक चतुर, धीर, उदार आणि अत्यंत शूर असतात. तेथे दिव्य देह ज्योतिरूपे, विद्युल्यते सारखे स्वरूपे, तेथे येश कीर्ती प्रतापे, सीमा सांडिली श्रीराम. तेथील रहिवाशांचे देह दिव्य आणि ज्योतिरूप असतात. विजेप्रमाणे लखलखीत त्यांचे स्वरूप असते आणि त्यांचे यश आणि प्रताप हे असीम असतात. ऐसे ते स्वर्गभुवन, सकळ देवांचे वसते स्थान, तया स्थळांचे महिमान, बोले जेते तुके थोडे श्रीराम. ते स्वर्गभुवन सर्व देवांचे वसतिस्थान असून त्या स्थळाची थोरवी वर्णन करावी तेवढी थोडीच आहे. येथे ज्या देवाचे भजन करावे, तेथे ते देवलोकी राहावे, स्वलोकता मुक्तींचे जाणावे, लक्षण ऐसे श्रीराम. या मृत्यूलोकात असताना ज्या देवतेची उपासना माणूस करतो, त्या देवतेच्या लोकांत ते मृत्यूनंतर जाऊन राहतो. स्वलोकता मुक्तीचे लक्षण हे असे आहे. लोकी राहावे ते स्वलोकता, समीप असावे ते समीपता, स्वरूपची व्हावे ते स्वरूपता, तिसरी मुक्ती श्रीराम. त्या देवतांच्या लोकांत जाऊन राहणे याला स्वलोकता म्हणतात. समीप असावे याला समीपता मुक्ती म्हणतात. त्या देवतेचे स्वरूप प्राप्त होऊन राहणे याला स्वरूपता मुक्ती म्हणतात. ही तिसरी मुक्ती आहे. देवस्वरूप जाला देही, श्रीवत्स कौस्तुभ लक्ष्मी नाही, स्वरूपतेचे लक्षण पाही, ऐसे असे श्रीराम. त्याला विष्णूचे रूप मिळाले तरी त्या श्रीवत्स, कौस्तुभमणी व लक्ष्मी यांची प्राप्ती होत नाही. स्वरूपता मुक्तीचे लक्षण हे अशा प्रकारचे आहे. सुकृत आहे तो भोगिती, सुकृत सरतांचा ढकलून देती, आपण देवते असती, जैसे तैसे श्रीराम. पुण्याचा साठा असेपर्यंत त्या त्या लोकांतील भोग भोगावयास मिळतात. पुण्याचा पूर्ण क्षय झाला की तेथून ढकलून देतात. मात्र त्या लोकांतील देव तेथे तसेच पूर्वीप्रमाणेच असतात. म्हणून तिन्ही मुक्ती नाशिवंत, सायुज्य मुक्ती ते शाश्वत, तेही निरोपिजेल सावचित्त, ऐक आता श्रीराम. म्हणून या तिन्ही मुक्ती नाशिवंत आहेत. सायुज्य मुक्ती ही अविनाशी आहे. ते कसे ते आता सांगतो. चित्त सावध ठेवून ऐकावे. ब्रह्मांड नासेल कल्पांती, पर्वतासहित जळेल क्षिती, तेव्हा अवघेच देव जाती, मा मुक्ती कैंच्या तेथे श्रीराम. कल्पांती ब्रह्मांडाचा नाश होतो, पर्वतासहित भूमी जळून जाईल, तेव्हा सगळे देवही जातात. तेव्हा मग तिथल्या मुक्ती कशा राहणार. तेव्हा निर्गुण परमात्मा निश्चळ, निर्गुण भक्ती तेही अचळ, सायुज्य मुक्ती ते केवळ, जाणीजे ऐसी श्रीराम. याप्रमाणे कल्पांत जरी ओढावला तरी निर्गुण निश्चळ परमात्मा जशाच्या तसाच असतो, तो नाहीसा होत नाही. त्याचप्रमाणे निर्गुण भक्ती ही अचल असते, तिचा नाश होत नाही. सायुज्य मुक्ती हे केवळ शाश्वत असते, हे जाणून घ्यावे. निर्गुणी अनन्य असता तेने होय सायुज्यता, सायुज्यता म्हणजे स्वरूपता, निर्गुण भक्ती श्रीराम. निर्गुण परमात्म्याशी अनन्य असणे
हीच सायुज्यता होय. सायुज्यता म्हणजे स्वस्वरूपता. तिलाच निर्गुण भक्ती म्हणतात. सगुण भक्ती ते चळे, निर्गुण भक्ती ते न चळे. हे अवघे प्रांजळ कळे, सद्गुरु केलिया श्रीराम. सगुण भक्ती चळते, निर्गुण भक्ती कधीही चळत नाही. हे काय रहस्य आहे हे सद्गुरु केल्यावर स्पष्टपणे कळून येते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मुक्ती चतुष्ट नाम समास 10वा. श्रीराम. दशक 4. श्रीराम. आपणास हा व्हिडिओ आवडत असेल तर अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यास आम्हाला प्रोत्साहन मिळावे म्हणून आपल्या ओम भक्तिभाव या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ खालील अंगठ्याचे बटन दाबून लाईक करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.